नाव महेश. हॅलो. सांगितलं ना, हा सामना 3 षटकांचा असेल. पहिलं षटक टाकण्यासाठी यंगस्टार कुडू संघाकडनं वेगवान ते तर्रार गोलंदाज महेश जाधव या टोपण नाव. काय रे, माईकची काय लढसड आहे? कोण आहे माईकवाला? कोण आहे? लग्न लावला गेला, पण ही टेक्निकल बाजू कोण पाहिजे? त्याच्यात आणखीन लढतड आहे. पहिला चेंडू राईट आर्म द विकेट. पहिल्या चेंडूला भिरकावलंय. दे दनादन जॉन जानी जनार्दन उतुंग षटकार सरळ साई स्क्रीनवर आलेला. 11-8 ला पहिला चेंडू पडलाय. ली टायमिंग ली 11-8 ली स्कोरर 11-8 ला पहिला चेंडू पडलाय. 15 मिनिटात 3 षटकं झालीच पाहिजेत. हा 10 मिनिटात 2 षटकं झाली पाहिजेत. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एक धावून जोरकस फटका पाहायला मिळतो. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वर. जबरदस्त डू ऑर डाय बॅटल. अन्वी स्पोर्ट्स मुसारने हा वाडा तालुक्यामधला एक बेडर निडर आणि निर्भयपणे खेळणारा संघ आहे. त्यांना समोरचा संघ कुठला आहे त्याचा काय फरक पडत नाही. नॅचरली खेळ खेळता. अगदी गोरसे बी जरी लावला त्यांना तरी लगेच तयार असतात खेळण्यासाठी. राईट आर्म विकेट षटकारला तिसरा चेंडू. झेल उडतोय आणि इथे मात्र राजेश सातवी नावाचा एक घोंगावणारा वादळ, एक धोकादायक फलंदाज, गोलंदाजाचा कर्दन काळ, द किलर, द डिस्ट्रॉयर, हा मात्र तिसऱ्या चेंडूवर बाद करण्यामध्ये यश मिळतंय. ते महेश जाधवला. उन्हाचा तडाखा काल अनेक खेळाडूंना बसलेला आहे. कारण कालचं जे वातावरण होतं, टेम्परेचर जबरदस्त. आणि अशा उन्हामधून जर आपल्याला बचावायचं असेल तर अगदी इंडियन जे आहेत आयुर्वेदिक उपचार, त्याच्यामध्ये ताक पिणे, गुळ खाणे आणि त्याच्यावर गरम पाणी पिणे थोडस कोमट. नवीन फलंदाज कोण आलाय? भावेश घोडविंदे. आजच्या घडीला टेनिस क्रिकेटमधला राजेश सातवी आणि कंपनी म्हणजे अन्वी स्पोर्ट मुसानी संघामधला आणखीन एक प्रतिभा संपन्न असा खेळाडू. हा सामना 3 षटकांचा असेल. 11:08 पहिला चेंडू पडलाय. पहिल्या 10 मिनिटांमध्ये 2 षटकं एनी हाऊ कंडिशन मध्ये झालीच पाहिजेत. पुन्हा एकदा महेश या षटकाला चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा झेल उडतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. खरं तर अशा प्रकारच्या अचाट अफाट भन्नाट झेल ग्रामीण भागातल्या खेळाडूंना घेणं अशक्य आहे. परंतु आपण पाहिलं असेल याच मैदानावर ISPL मध्ये खेळणारा भावेश पवारने अचाट अफाट झेल घेतला होता. तसा झेल घ्यायची ग्रामीण भागातल्या खेळाडूंमध्ये धमक नाहीये आणि तितकी शारीरिक क्षमता पण नाहीये त्यांच्यामध्ये. पुन्हा एकदा झेल उडतोय आणि दुसरा गडी बाद करण्यामध्ये यश येते. 2 बाद धावसंख्या झालेली आहे ती बरोबर 8. 2 बाद 9.
नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण? साईनाथ येतोय का? हा, साईनाथच. साईनाथ स्पष्ट येतोय. टेनिस विश्व जुना जुना जाणता खेळाडू आहे साईनाथ पष्टे. क्रिकेटमधले अनेक चढाव उतार ज्याने पाहिलेले आहे. अनविस्फोट मुसांना संघाच्या अनेक विजयामध्ये पराभवामध्ये साक्षी असलेला खेळाडू. शेवटचा चेंडू आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी महेश जाधव बांबू. यावेळेला मात्र आले दे दनादन फ्लिक ऑफ द रिस्ट. पाल्यामध्ये चेंडू आला आणि त्याला फ्लिक ऑफ द रिस्ट मारत चेंडूला फेकून दिलंय. वाईडिश मिड विकेटवर आलेला उतुंग गगनचुंबी टोले जंग षटकार. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावांची लयलूट केली, परंतु 2 गडीही बाद केलेले आहेत. बघा टायमिंग लावलेले कुडूसवाले. अन्यथा 3 धावांची पेनल्टी असेल आणि त्या 3 धावा आपल्याला कदाचित पराभवासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतात. खरं तर व्यावसायिक खेळणारा संघ म्हणून कुडू संघाकडे पाहिलं जातं. फार मोठी काय रणनीती करायची गरजच नाही. खेळाडूंना पण आपापला रोल माहिती असला पाहिजे. व्यावसायिक गटातल्या खेळाडूंचं क्रिकेटमधलं फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षकांचं एक सॉफ्टवेअर त्यांच्या डोक्यामध्ये आले. कल्पेश करत आलेले. आइये पधारिये तशरीफ लाइये. आज मैदानावर षटकार चौकारांचा पाऊस पडणार. प्रेक्षकांना सुखावणारे षटकार पाहायला मिळतील. गोलंदाज काय नाव सांगा रे बाबा? पुढचा चेंडू डावखुरा गोलंदाज. झेल उठतोय आणि झेल सुटतोय. कयेश पटेलच्या हातातनं झेल सुटतोय. लालीपॉप गोळा झेल. मी म्हटलेले ते ग्रामीण भागातल्या खेळाडूंमध्ये अशी चमक धमक आहेच नाहीये. अचाट अफाट भन्नाट अमानवी झेल ते घेऊच शकत नाहीये. त्याला कारण त्यांची शारीरिक क्षमता शारीरिक फिटनेस. सुरेश ना सुरेश ना चेंडूवर झेल उडला आणि कयेश पटेल यांच्या हाताबंद लालीपॉप साधा सोपा हलवा झेल सुटलेला आहे. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. 2 बाद 17. पुन्हा एकदा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि फेकलाय चेंडूला. बघा सोडलेले झेल त्याचं मोल काय हे षटकार मारल्यानंतर कुडूच्या क्षेत्ररक्षकांना समजणार आहे. उतुंग षटकार आहे. डावामधला तिसरा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 23. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 9. 9 चेंडू 23 धावा. 2 गडी बाद झालेले आहेत. गडी बाद झाल्या इट डझंट मॅटर. अन्वी स्पोर्ट्सला त्याची त्यांना काही तमा नाहीये कारण त्यांचा नॅचरली खेळ आहे. दे दनादन जॉन जानी जनार्दन.
बघूया पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पंचांचे हात समांतर, धाव अवांतर. धावसंख्या 24. लेफ्ट आर्म राऊंड. सुरेख चेंडू. बघा फलंदाजाचं काम खेळायचंय, तुम्ही अंपायरिंगची भूमिका करू नका. कुठलाही खेळाडू असू द्या, तुम्ही पंचांची ऍक्शन करायचं काम नाहीये. पुढचा चेंडू पंच तटस्थ आहेत. खेळाडूंची देहबोली ही पंचांवर एक प्रकारचा प्रेशर टाकणारी आहे. घ्या रिव्ह्यू घ्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नाही ना, मी तर सांगतो वाड्यामध्ये ना आता पंच ठेवूच नका, मशिनी आणा. मशिनी हा मशिनीच आणायचा. वाडा तालुक्यातल्या खेळाडूंना खेळण्यासाठी असेल ना तर मला वाटतं पंच नका ठेवू, मशीनच बनवा. मशिनी भेटतात ना, त्या पण भेटतात मशिनी. पुढचा चेंडू क्लीन बॉल्ड. नाही ना, पुढच्या वर्षी तर मी या सांगेन शिवकृपावाल्यांना का इथे 2 लाखाची स्पर्धा ठेवा, पंच नका बोलू, मशिनी आणा, रोबोटच बोलवा. कारण प्रत्येक वेळेला पंचांचा निर्णय असेल त्याला रिव्ह्यूच घेतला जातोय. अखिलाडू वृत्तीचं प्रदर्शन वाडा तालुक्यामध्ये वाढत चाललेलं आहे. पुढच्या वर्षापासून वाडा तालुक्यामध्ये पंचांच्या ऐवजी रॉबोट ठेवले जातील. नवीन फलंदाज सागर येतोय. सागर एक जबरदस्त कातील फलंदाज आहे. कारण या वर्षामध्ये त्यानं जी फलंदाजी केली ती जबरदस्त फलंदाजी आहे. सुरेख चेंडू. लहराती हुई, बलखाती हुई, अंगड़ाई लेती हुई गेंदबाजी पाहायला मिळते. षटक संपलेलं आहे. या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 15 आणि दुसऱ्या षटकामध्ये मला वाटते तब्बल 10 धावा आलेल्या. चला तिसरं हाणामारीचं षटक आहे आणि कोण गोलंदाज येतोय बघूया. बघा त्या गोलंदाजाला कानमंत्र द्यायला कहेश पटेल विकेटकीपरची जागा सोडून इथपर्यंत आलेला आहे. सौरभ सवर येतोय. हॅलो, सौरभ सवर राईट आर्म हवा. यावेळेला मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान मारा. टेनिस विश्वामध्ये जे जे काय वाडा तालुक्यामध्ये नवीन खेळाडू उदयाला आले ना त्याच्यामधला सौरभ सवर एक अतिशय प्रतिभा संपन्न असा खेळाडू आहे. जरी वामनमूर्ती खेळाडू असला, छोटा खेळाडू असला तरी छोटा पॉकेट बडा धमाका, लिटिल पॉकेट ऑफ डायनामाइट असं ज्याच्या म्हटलं जातं. पुढचा चेंडू पंतांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेला चेंडूला भिरकावलाय आणि साईनाथ पष्टे यांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. कितवा गडी बाद होतोय? चौथा का? 4 बाद किती? 25. हा शाकाहारी बनवा मस्त मुगाची डाळ. सौरभ सबर आपल्या गोलंदाजीची बाजू राईट आर्म राऊंड विकेट. तिसरा चेंडू मार्गस्थ करतोय. जोर कसं मारला जातो. 1 रन पूर्ण करायला बघूया अभिलाष कशा प्रकारे चेंडू पकडतोय. 1 रन पकडून धाव संख्या जाऊन पडली 4 बाद 26. महत्वाचे फलंदाज तर तंबूच्या आश्रयाला गेलेत. एक जबरदस्त प्रतिभा किलर बॅट्समन आहे. ज्या वेळेला सागर बॅटीमध्ये सूरमध्ये लयमध्ये येतो ना तेव्हा चेंडू हा सीमारेषेपासून किमान 15 ते 20 फूट बाहेर जातो. उंच पुरा अगदी मस्क्युलर खेळाडू आहे. चौथा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. चेंडूला उडवलंय आणि फलंदाज बाद होतोय. सागर नावाचं वादळ यावेळेला मात्र तंबूच्या दिशेने जातोय. 5वा गडी बाद होतोय. 5 बाद 26. सौरभ सवरचा अत्यंत तिखट चिवट मारा. नपीतुली कशी हुईस घातक गेंदबाजी ज्याला म्हणतात. अगदी कंजूस गोलंदाजी, चिवट गोलंदाजी, तिखट मारा, फायरी स्पेल. नवीन फलंदाज कोण येतोय? योगेश जाधव. तर नवीन फलंदाज येतो योगेश. षटकातले 4 चेंडू टाकून झालेले. धाव संख्या 5 बाद 26. बघूया सौरभ सवर अत्यंत देखणी गोलंदाजी, चिवट तिकट मारा, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे जातो की काय बघूया. बघा धाव संख्या झालेली 28. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर काहीतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. बघूया सौरभ सवर काय करतो. या शेवटच्या चेंडूला कशा प्रकारे मार्गस्थ करतो. राईट आर्म राऊंड विकेट. एक रन पडून काढली जाते बाईच्या रूपानं. लेग बाईज. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 29. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये सौरभ सवरने लाजवाब कातिलानी गेंदबाजी फक्त 4 धावा दिल्या आणि 2 महत्वाचे फलंदाज सागर आणि साईनाथ पष्टे सारखे मोठे मास्टर ब्लास्टर तडाखेबाज फलंदाज यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. 30 धावा करताना कडवा प्रतिकार
सातवी सलामीचा फलंदाज तसा सलामीचा गोलंदाज. 30 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 30 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये येते आहे. सौरभ अडकमोल त्याच्यासोबत मला वाटते किसना येतोय का. पहिलं षटक राजेश सातवी घेऊन होते. खेळण्यासाठी सज्ज सौरभ अडकमोल. पहला चेंडू लहराती हुई, बलखाती हुई, अंगड़ाई लेती हुई, पडने के बाद काटा बदला था. आउटस्विंगर पाहायला मिळतो राजेश सातवी यांच्याकडनं. राजेश सातवी हा एक कम्प्लीट क्रिकेटर आहे. झुंजार खेळाडू आहे, लढवया खेळाडू आहे. दुसरा चेंडू या षटकातला राईट आर्मवरचा विकेट. चौकार पाहायला मिळतोय. हाईटचा नो बॉल बघा. अकलोली. अच्छा, आई गावदेवी न्यू वेडेगाव आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते अकलोली. आई गावदेवी अकलोली. हा नाणेफेकीसाठी इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि अकलोली नाणेफेकी यायचं आहे. पुढचा चेंडू क्रॅकिंग शॉट. खरं तर झेल होता आणि अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय योगेश यांच्याकडनं. अति गचाळ. बॅकफुटला जात चेंडूला पंच केलं जातंय. चौकारांना धावसंख्या जाऊन जोडली ती बिनबाद 8. अगदी परफेक्ट पोझिशनला ठेवलं होतं राजेश सातवीने योगेशला, परंतु योगेश नजरहटी दुर्घटना घटी. पुढचा चेंडू चौथा चेंडू राईट आमोवा. ऑनराईचा जोरकस फटका पाहायला मिळतो. अरुण भाऊ यांच्याकडनं चेंडू सुटतोय. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचते. अरुण भाऊ एक जिगरबाज असा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि खंडोबा रावाचे अतिशय कट्टर निस्सीम भक्त आहेत. जय मल्हार, एलकोट एलकोट जय मल्हार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राजेश सातवी. किसना सातपुते बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलंय आणि चौकार पाहायला मिळतोय. चौकारानं धावसंख्या जाऊन बोलली ती बरोबर 13 वर. बिनबाद 13. राजेश सातवी थोडस नाराज होतोय, कारण ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावलंय त्याप्रमाणे क्षेत्ररक्षक मात्र त्यांना चपळतेने साथ देत नाहीये. शॉर्ट एक्स्ट्रा कोरला असलेल्या योगेशने साधा सोपा झेल सोडला. त्याच्यानंतर मिड विकेटला पण झेल सुटलाय. पुढचा चेंडू ऑल अलॉंग द कार्पेट पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलंय. नियंत्रित मारा नक्कीच पाहायला मिळतोय आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13 वर. बिनबाद 13.
गोलंदाजीसाठी मला वाटते अन्वी स्पोर्ट मुसाने संघाकडनं नव्या दमाचा नव्या जोशाचा एक वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू भावेश येतोय. गोडविंदे बघूया भावेश गोडविंदे डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑनराईचा जोरकस फटका खोलवर टप्प्याचा चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. एका धावेने धावसंख्या 14. 11 चेंडू आणि 16 धावा. खेळण्यासाठी येतोय कृष्णा. पुन्हा एकदा भावेश गोडविंदे पंथांच्या उजवीकडनं अर्थात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला स्लोवर वर टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू पडतोय. भावेश गोडविंदे पुन्हा एकदा या षटकात तिसऱ्यांदा चेंडू मार्गस्थ करतोय पंथांच्या उजवीकडनं. यावेळेला मात्र आपल्या पाल्यामध्ये चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. आलेला खणखणी दणदणीत देखना षटकार. कृष्णा सातपुते गरजतोय बरसतोय चेंडू भिरकावून देतो मिड विकेटवरनं. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. वेडेगाव आणि अकलोली कर्णधार विनाविलंब समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. काही अडीअडचणी असतील. 9 चेंडू आणि 10 धावा. बचे हुए 9 गेंदों में 10 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 9 एंड रन्स रिक्वायर्ड 10. भावेश गोडविंदे सुजित पाटील येत आहेत. आइए पधारिये तशरीफ लाइये. कव्हरच्या दिशेने चेंडूला टोलवलं जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका धावेने धावसंख्या जाऊन होती ती 21 जिंकण्यासाठी आता 9 चेंडू आणि किती चेंडू बाकी आहेत? 8 चेंडू आणि 9 धावा. भावेश गोडविंदे डावखुरा गोलंदाज पंतांच्या उजवीकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज होते सौरभ अडकमल. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडूला 1 रन पडून काढली जाते आणि फलंदाज बाद. पहिला गडी बाद होतोय कुडू संघाचा. सौरभ अडकमोल धावसंख्या झालेली 21 जिंकण्यासाठी आता 7 चेंडू आणि 9 धावा. नवीन फलंदाज कोण येतोय बघूया. लालू ओ 3 षटकांचे अजून उशिरा आले तर 2-2 षटकांचेच होतील. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खूप बुंद्यात टाकलेला चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 22 जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 8 धावा. अकलोली संघानं नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय दिलेला नाही. 6 चेंडू आणि 8 धावा. विशाल दिनकर गोलंदाजीसाठी येतोय.
अ कम्प्लीट क्रिकेटर, अष्टपैलू असा खेळाडू. विशाल दिनकर राईट आमो. यावेळेला सरळ साई स्क्रीनच्या दिशेने चेंडू येतो की काय सीमा रेषेवर. त्याचा क्वालिटी शॉट, टच ऑफ क्लास. क्रिकेट विश्वामधला सर्वात देखणा, सर्वात मनोहारी परंतु तितकाच कठीण असा फटका. स्टेट ड्राईव्ह म्हटलं की सुनील गावस्कर, स्टेट ड्राईव्ह म्हटलं की सचिन तेंडुलकर आपल्याला आठवतात. क्रिकेटमधला अतिशय देखणा असा फटका परंतु वाटतात तितका सोपा नाहीये. सरळ बॅटने चेंडूला सीमा रेषेपलीकडे जमिनी लगत पाठवणे. धावसंख्या चौकारानं जाऊन पोचली ती 26. पुढचा चेंडू विशाल दिनकर यांचा. निर्धाव चेंडू पडतोय. सरळ बॉलने, सरळ बॅटने जेव्हा धावा होतात ना तेव्हा अशा प्रकारचं क्रिकेट म्हणजे स्वतःच्या हातानं पायावर कुऱ्हाड मारून घेणे. 4 चेंडू 4 धावा. नॉट आउट. चार चेंडू 4 धावा. संघ जिंकेल की नाही याची शाश्वती नाहीये. पुढचा चेंडू पुढचा चेंडू धावा. राईट आमोवा. याला पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने चेंडूला फेकलंय. एकच धाव. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. क्रिकेटमधला संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा इतक्या सोप्या वाटत होत्या कुळू संघाला, तितक्या सोप्या राहिलेल्या नाहीयेत. विशाल दिनकर एक झुंजार खेळाडू आहे. राईट आमोवा. खेळ खल्लास होतोय का? अतिशय खराब चेंडू टाकला विशाल दिनकरने, अतिशय खराब. हे विशाल दिनकर सारख्या खेळाडूकडनं इतका महत्वाच्या क्षणी अशा प्रकारचा खराब चेंडू की प्रतिस्पर्धी संघाला एक विजयासाठी गेलेला एक तोहफा होता. विजय संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. सौरभ सवर अप्रतिम गोलंदाजी. शेवटचं षटक त्यांनी ज्या प्रकारे हाताळलं ना, नो डाऊट हा सामना त्याच वेळेला कुडू संघाच्या बाजूला आलाय.